नमस्कार, रामकृष्ण हरी. तुमच्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आपल्या सार्थ ज्ञानेश्वरी या सिरीजमधील अध्याय 7वा आपण काल पाहिला. आज आपण अध्याय 8वा पाहणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. अध्याय 8वा अक्षर ब्रह्मयोग. या 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या मनातील भ्रम म्हणजे काय, कर्म कशाला म्हणतात, अध्यात्म म्हणजे नेमके काय, अधिभूत अधिदैवत म्हणजे काय, या आणि अशा प्रश्नांची उत्तरे भगवान श्रीकृष्ण देणार आहेत. मातेला ज्याप्रमाणे न सांगता तिच्या बाळाची तहान भूक समजते, त्याप्रमाणे आपला भक्त सखा अर्जुन हा नेमके काय जाणून घेण्यास उत्सुक आहे हे मनकवड्या श्रीहरीस पूर्ण ज्ञात असल्याने तेच वत्सलतेने हा ज्ञानामृताचा पाना त्याच्या मुखी लावत आहेत. भगवान अर्जुनाला सांगत आहेत की जे प्राणीमात्रांच्या देहात ओतप्रोत भरून आहे, ज्याच्या असल्याने देहाचे जिवंतपण टिकून आहे, जे अतिसूक्ष्म आहे, जे चैतन्य, चेतना, प्राणतत्व या नावे देहात निवास करते, त्याला परब्रह्म असे म्हणतात. जरी हे शरीरातून निघून गेले आणि विश्वाकार झाले किंवा विश्वाचा लोभ झाला तरी त्याचा लोप होत नाही. जे शाश्वत आहे, अक्षय आहे, त्याची ओळख, त्याचे ज्ञान, त्या परब्रह्माची सहज स्थिती म्हणजे अध्यात्म होय. विशुद्ध आणि मूळच्या निराकार ब्रह्माच्या ठायी चित्रविचित्र सृष्टी निर्माण करावी अशी इच्छा निर्माण झाली. अव्यक्त्याच्या ठिकाणी कर्त्याशिवाय आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार घडतो त्याला कर्म असे म्हणतात. खरं म्हणजे ज्याचे अस्तित्व खोटे आहे, जे पंचमहाभूतांचा आधार घेऊन त्यांच्याच संयोगाने उत्पन्न होते आणि कालांतराने नाश पावते, त्याला अधिभूत असे म्हणतात. खरं म्हणजे जो परमात्मा आहे पण तो अहंकारामुळे निराळा झाल्यासारखा शरीरात राहतो, त्याला अधिदैवत असे म्हणतात. अर्जुना, तो जो विविध देहांमधला परमात्मा तो मी आहे, तसेच अधिदेव, अधिभूत हे सुद्धा मीच आहे. जीवाला भोगावी लागणारी सुख दुःख ज्याला भोगावी लागतात तो अधियज्ञ उत्तम प्रतीच्या सोन्याचा हलक्या प्रतीचा दागिना केला तर मूळ सोन्याचे मोल कमी होते. त्या प्रकारे अधिभूत, अधिदैवत आणि अधियज्ञ हे त्या अहंकार, अज्ञान ह्यांनी झाकले जातात. अविज्ञेने मूळच्या परब्रह्म तत्वाला हिनकसपणा येतो. माणसाचा अहंकार दूर झाला की अज्ञानही दूर होते आणि चित्ताच्या ठायी त्या अविनाशी चैतन्याची जाणीव ठरते. ती अवस्था म्हणजे अधियज्ञ. अर्जुना, मी जे तुला योगमार्ग सांगितले त्या सर्व मार्गाचे अंतिम साध्य किंवा ध्येय हे त्या अधियज्ञ तत्वाचा अनुभव घेणे हेच आहे. योगाभ्यासाने साधकाला प्रथम ज्ञान प्राप्त होते. ते ज्ञान हे जेव्हा ज्ञेयाशी एकरूप होते तेव्हा ते उरते तोच अधियज्ञ म्हणजेच ब्रह्म. भगवान म्हणतात, बा अर्जुना, अज्ञानाचा हिनकसपणा दूर करण्यासाठी वैराग्याचा आधार घेऊन इंद्रियांना प्रिय असणाऱ्या विषयांना बाहेर घालविणे यासाठी ती अष्टांग योग साधना आहे. त्या योग साधनेचे अंतिम साध्य हे ब्रह्म जाणून घेणे हेच आहे. आपण जे सांगतोय ते अर्जुन मोठ्या एकाग्रतेने श्रवण करतोय हे पाहून श्रीकृष्णास परम संतोष होतो आहे. त्या आनंदानेच प्रभूंच्या मनातलेही अष्टभाग जागे होत आहेत आणि ते शांत, प्रसन्न मनाने अर्जुनास आणखी ज्ञानामृत पाजण्यासाठी तयार झाले आहेत. ते त्याला सांगू लागतात, ज्यांना सर्वाभूती मीच वसलेलो आहे याचे पूर्ण ज्ञान होते ते ज्ञानी योगी पुरुष यावरच्या देहरूपी खोलीला एखादा वस्त्राप्रमाणे मानतात. त्यांचे पूर्ण लक्ष हे अंतरीच्या आत्मस्वरूपावर केंद्रित झालेले असते.
माझ्या नित्य चाललेल्या स्मरण भजनात त्यांना गळून पडणाऱ्या देहवस्त्राचे भान नसते. ते घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे तटस्थ होऊन पाहतात. जे होते होणार ते माझ्याच इच्छेने हे ते पुरुष जाणून असतात. त्यामुळेच त्यांना कशाचेच सुख दुःख नसते. बाळार्जुना, माझे पण तुला हेच सांगणे आहे की तू तसा ज्ञाता हो. सर्व घटनांना केवळ मला साक्षी ठेव आणि तुझ्या समोर उभा राहिलेल्या या युद्ध स्थितीस सामोरा जा. सज्ज हो आणि शास्त्र धर्माचे पालन करीत युद्ध कर, लढ. अर्जुना, माझ्या स्वरूपाशी ऐक्य साधण्याचा सतत अभ्यास करावा लागतो. परम चैतन्य हे आकाशापेक्षाही व्यापक परमाणू इतके सूक्ष्म आहे. योगीजन ज्ञानी पुरुष हे त्यांच्या अंतकाळी सुद्धा केवळ माझ्या चिंतनात रममान असतात. त्यांना साध्य झालेल्या योगाभ्यासाने ते कुंडलिनी शक्तीस जागी करून तिला सुषुम्नेचा मार्गाने ऊर्ध्व करून वर ढकलतात. आपले प्राणतत्व ब्रह्मरंध्रातल्या विश्व चैतन्याशी एकरूप करतात. त्या परब्रह्माशी अशा योग्याचा जीवात्मा हा परमात्म तत्वाशी एकरूप होतो. हेच त्या योग्याचे खरे जीवन साध्य होत असते. अर्जुना, आता ज्ञानयोगी हे ज्ञान कसे प्राप्त करतात ते ऐकून घे. ज्ञानी साधक आपल्या मनात अंतर्मुख करतो. आपल्या प्राण आणि अपान या दोन वायूंवर ताबा मिळवतो. प्राणशक्ती टप्प्याटप्प्याने आणून ती हृदयाकाशात स्थिर करतो. त्या स्थानी प्रणवाचे म्हणजेच ओम स्मरण करीत करीत असा ज्ञानी पुरुष हा आपला देह सोडतो. तो त्याने लक्षिलेला, साधलेला, जोडलेला प्रणव म्हणजेच एकाक्षर ब्रह्म हे समजून घे. इथे अर्जुनाचे मनात अशी एक शंका येत असते की मृत्यूच्या जीवास इतके मोठे भय असते की त्याच्या साध्या कल्पनेने सुद्धा तो परम दुःखी होतो. मग अशा देहत्यागाला वेळी त्या भगवंताचा, ओंकाराचा आठव कसा राहायचा? तेव्हा त्या अर्जुनाच्या मनातील शंकेचे निरसन करताना भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात, पार्था, अंतकाळी माझे स्मरण होणे हे खरोखरच फार कठीण आहे, यात शंका नाही. पण त्या माझ्या भक्तांनी जन्मभर त्यांच्या प्रत्येक श्वासगणिक माझे स्मरण ठेवले आहे. त्यांनी सर्वत्र मला एकालाच व्याप्त ओळखले आहे. ज्यांनी माझी निरपेक्ष भक्ती केली आहे अशा भक्तांच्या अंतकाळात मीच त्यांना सहाय्य करतो. त्या क्षणी मी त्यांना अंतर्मुख करतो. त्यांना माझ्या भेटीच्या प्रेमानंदात इतका बुडवून टाकतो की त्यांना त्या देहत्यागाच्या यातना होत नाहीत. ते मरणाच्या आधीच माझ्याशी एकरूप झालेले असल्याने त्यांनी अनायासेच जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. अर्जुना, इंद्र ही स्वर्ग लोकांची देवता. त्या इंद्रापेक्षा श्रेष्ठ तो सत्यलोकातला ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाचा एक दिवस उगवला म्हणजे या त्रैलोक्याची उत्पत्ती होते. त्याची रात्र सुरू झाली की विश्वाचा लय होतो. या दोन्ही लोकांतील देवदेवता आणि पुण्यवान जीव ह्यांना सुद्धा पुनर्पी जनन पुनर्पी मरण हा फेरा आहेच. हे होणे आणि जाणे म्हणजेच उत्पत्ती आणि लय सर्वांनाच आहे. परंतु ते एक जे अक्षय असे परब्रह्म आहे त्याचा या सृष्टीतील व्यवहाराशी कसलाच संबंध नसतो. जे आकाराला आले म्हणून त्याचे निराकरण पण जात नाही किंवा आकार लोप पावला तरी जे नाश पावत नाही तर अक्षय राहते, तेच परब्रह्म. यालाच कोणी अक्षर तत्व असेही मानतात. हे अक्षर तत्व प्रत्येक माणसाच्या हृदयात निद्रिस्त अवस्थेत असते. ते देहाच्या इतके जवळ नवे देहातच असूनही त्याची ओळख मात्र माणसांना होत नाही.
या कारणामुळे योगीजन त्यालाच परस्पर असे म्हणतात। जे भक्त काया वाचा मने माझेच सतत ध्यान चिंतन मनन करतात त्यांना अवघ्या त्रैलोक्यात मीच भरलेलो आहे याची प्रचिती येते। ज्यामुळे एकदा का दुधाचे दही, दह्याचे लोणी आणि लोण्याचे तूप झाले की परत तुपाचे दूध होत नाही, त्याप्रमाणेच जे भक्त मद्रूप होतात त्याचे येणे जाणे खुंटते, ते मुक्त होतात। ही गोष्ट मी तुला याआधी सांगितली आहेच। जन्म मरण्याच्या फेरात सापडणे किंवा त्यातून मुक्त होणे या गोष्टी मरण काळाची स्थिती आणि काळ यावर अवलंबून असते। यासाठी योगी पुरुष हे आपला देह ठेवण्याचा काळ, वेळ ही आधीच ठरवित असतात। उचित काळचे मरण हे उचित गती देते। मृत्यूच्या समयी जर देहात अग्नीचे बल अधिक असेल आणि त्यावेळी जर उत्तरायण शुक्ल पक्ष आणि निर्वाण काल दिवसाचा असेल तर जीवात्मास सायुज्य मुक्तीचा लाभ होतो। या प्रयाण मार्गाला परमार्थामध्ये अर्चिरा मार्ग असे म्हणले जाते। आषाढ ते माघ या 6 महिन्यांच्या काळात जे रात्री देह ठेवतात त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो। असा मनुष्य हा जरी योगी असला तरी त्यास चंद्रलोकापुढचा मार्ग मिळत नसल्याने तो परत मागे फिरतो। जेव्हा आयुष्यभर केलेला योग हा मरणकाळ न साधल्याने निष्फळ होतो त्याला धूम्र मार्ग असे म्हणतात। भगवान पुढे अर्जुनाला हे सुद्धा समजावून सांगतात की कोणाला कोणत्या वेळी आणि कोणत्या काळात मृत्यू येईल हे सांगता येत नाही। त्या जन्म मृत्यूवर कोणाचीच हुकूमत नाही। मरण हे सर्वथा देवाधीनच आहे। फक्त काही उच्च कोटीचे श्रेष्ठ योगी हेच आपले महानिर्वाण हे काळ वेळ निवडून घडवून आणू शकतात। इतरांना मात्र ती गोष्ट कदापि शक्य नसते। मरण समयी कोणाला कोणता काळ व पर्यायाने मार्ग मिळेल ते सांगता येत नाही। त्यामुळे आत्मकल्याणासाठी त्यावर अवलंबूनही राहता येत नाही। म्हणूनच अर्जुना, माझे खरे ज्ञानी भक्त काय करतात तर ते माझ्या स्वरूपाची ओळख, माझ्या भेटीचा मार्ग याचा आधीच ध्यास घेतात। विश्वातले माझे स्वरूप जाणून जीव ह्या त्या ब्रह्माचा एक अंश आहे हे ओळखून मृत्यू आधीच माझ्याशी भक्तीने एकरूप होतात। त्यांना मृत्यू मागची देवाधीनता मान्य नसते। ते ब्रह्मास्मी या अनुभव प्रचितीस पोहोचले असल्याने त्यांना देहबंध किंवा देहभाव उरत नाही। त्यांना त्यांच्या साधनेचे एक फळ हवे असते, ते म्हणजे मी। ते अभ्यासाने मृत्यूपूर्वीच वस्तुरूप म्हणजेच परब्रह्मरूप होऊन जातात। असे झाल्यावर मग त्यांना अंतिम काळ व मार्ग हा जरी कोणताही मिळाला तरी त्यांना त्याची खंत नसते। त्यांना केवळ मदप्राप्तीचे परम सुखच हवे असते। ब्रह्मसुख हे निर्भेळ आणि अव्यक्त आहे याची त्यांना खातरजमा झालेली असते। ते नित्य माझ्या चिंतनात मग्न असतात आणि म्हणून ते मला अभिप्रेत असलेल्या परमोच्च स्थितीत पोहोचतात। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही योग्यांची कथा तो स्वयं श्री योगेश्वर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय। तोच कथाभाग मी सद्गुरु कृपेने तुम्हास मराठी भाषेत सांगत आहे। अध्याय 8 इथेच संपला। धन्यवाद।